चिमुकल्यांच्या हृदयाला नवजीवन, शिवसेनेचा मानवतेला सलाम करणारा उपक्रम, निरागस हृदयांना मिळणार नवसंजीवनी. शिवसेनेच्या पुढाकारातून मोफत हृदय शस्त्रक्रियेचा स्तुत्य उपक्रम. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि हिंदू धर्मरक्षक आमदार अनिल भैया राठोड यांच्या प्रेरणेने तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे कक्षप्रमुख मंगेश चिमटे यांच्या संयुक्त विद्यमाने लहान मुलांसाठी मोफत हृदयरोग तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर अहिल्यानगर जिल्हा शासकीय रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल येथे होणार असून जन्मजात हृदयविकार, हृदयातील छिद्र, श्वास घेण्यास त्रास, छातीत दुखणे किंवा इतर हृदयाशी संबंधित समस्यांनी त्रस्त असलेल्या बालकांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलंय. शिबिरासाठी येताना पालकांचे आणि मुलांचे आधार कार्ड तसेच रेशन कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे या उपक्रमासाठी आतापर्यंत 100हून अधिक बालकांची नोंदणी झाली असून जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय. पत्रकार परिषदेत विक्रम राठोड यांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरजू पालकांनी आपल्या मुलांची नोंदणी करून या मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन केलंय. समाजसेवा हीच करी शिवसेनेची परंपरा जपत चिमुकल्यांच्या हृदयाला नवजीवन देण्याचा हा संवेदनशील उपक्रम अनेक कुटुंबांसाठी आशेचा किरण ठरणार आहे. या संदर्भात विक्रम राठोड, मंगेश चिमटे आणि काका शेळके यांनी डिजिटल अहिल्यानगरशी बोलताना सविस्तर माहिती दिली. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या 62व्या वाढदिवसानिमित्त आपण या नगर जिल्ह्यात एक विशेष शिबिर घेत आहोत. तो म्हणजे वयोगट 1 ते वयोगट 18 लहान मुलांचं, लहान बालकांचं मोफत 2D इको आणि हृदय शस्त्र मोफत म्हणजे हृदय शस्त्रक्रिया ही मोफत करणार आहोत. आपण पाहतोय या महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षापासून आपण 10,000 पेक्षा जास्त बालकांचे हृदय शस्त्रक्रिया म्हणजे आपण मोफत केलेल्या आहेत. माननीय एकनाथ शिंदे साहेब, श्रीकांत शिंदे साहेब व आमचे शिवसेनेचे वैद्यकीय कक्ष प्रमुख मान्य श्री मंगेशजी चिवटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली असा हा शिबिर आपण आयोजित केलेला आहे. नगर शहराच्या नाही, नगर जिल्ह्यातून किंवा महाराष्ट्रातून आपण कुठून सुद्धा या ठिकाणी या शिबिराचा लाभ घेऊ शकतात. सोबत आपल्या रेशन कार्ड आणि आधार कार्ड त्या ठिकाणी आपले डॉक्युमेंट घेऊन या. जुने काही फाईल्स असतील तुमच्या लहान मुलांच्या तर त्या घेऊन या, कारण की हा शिबिर अत्यंत महत्त्वाचा आहे. या शिबिरामार्फत बघा, जर आपण ऑपरेशन बाहेर करायला गेलो तर या ऑपरेशनला, हृदय छिद्राच्या ऑपरेशनला कमीत कमी 3 ते 4 लाख रुपये खर्च होतो. 2D इकोला 1 ते 2 हजार रुपये खर्च होतो. तर या सर्व आपण त्या ठिकाणी मोफत करणार आहोत. सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी हा शिबिर 4 जुलै रोजी सकाळी 9 ते दुपारी 5 वाजेपर्यंत अहिल्यानगर शहरात त्या ठिकाणी होणार आहेत. त्याचप्रमाणे त्या पालकांना व त्या बालकांना त्या ठिकाणी त्या शिबिरात जर त्यांचं ऑपरेशन म्हणजे ऑपरेशन सांगितलं तर नगर शहरातून पुणे येथे ज्युपिटर हॉस्पिटल या ठिकाणी हा ऑपरेशन करण्यात येणार आहेत. नगरपासून पुण्यापर्यंत त्यांना घेऊन जाण्याची, तिकडे राहण्याची, खाण्याची पूर्ण व्यवस्था, मुलाचं ऑपरेशन मोफत व ऑपरेशन झाल्यावर परत नगरला सोडणार, त्यांना पूर्ण जबाबदारी आपण त्या ठिकाणी श्रीकांत शिंदे फाउंडेशन, त्याचप्रमाणे ज्युपिटर हॉस्पिटल पुणे, आरोग्य दूत फाउंडेशन, नगर शहर शिवसेनेच्या वतीने आपण त्या ठिकाणी हे कार्यक्रम करत आहोत. या शिबिराव्यतिरिक्त 12ही महिने लहान मुलांसाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष माननीय एकनाथ शिंदे साहेब व श्रीकांतदादा शिंदे व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्षप्रमुख मंगेश चिवटे साहेब व राज्य कार्याध्यक्ष राम हरी राऊत सर यांच्या मार्गदर्शनाखाली 12ही महिने लहान मुलांसाठी हे शिबिर मुंबई व पुणे या दोन्ही ठिकाणी ज्युपिटर हॉस्पिटलला पूर्णपणे मोफत केले जाते. आमच्या पक्षाचे शिवसेना प्रमुख शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगर शहर शिवसेना यांच्या मार्गदर्शनाखाली आज
पहिल्यांदाच इतकं मोठं शिबिर या नगर जिल्ह्यामध्ये भरून राहिलेले आहे. त्या ठिकाणी आत्तापर्यंत 100च्या वरती नोंदी झालेल्या आहेत. परंतु अजून जरी कोणी जरी असतील तर त्यांनी शिवालय या ठिकाणी नोंदणी करावा आणि त्या दिवशी येऊन आपल्या पाल्याचा आणि आपल्या बालकांचं काहीही अडचण असली तरी त्या ठिकाणी त्यांनी ते तिथे डॉक्टरांना दाखवावी. तुमचं पूर्ण त्या ठिकाणी निरसन होईल त्या गोष्टीचं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्यापुढेही जर कधी कोणाला वैद्यकीय मदत कक्षाची मदत लागली तर आमची शिवसेनाची जे वैद्यकीय मदत कक्षाची टीम परत शिवालय या ठिकाणी कॉन्टॅक्ट करावा. त्यांना प्रत्येक ठिकाणी अडचणीला आम्ही नगर जिल्ह्यातल्या लोकांसाठी आणि महाराष्ट्राच्या लोकांसाठी मदतीला धावू हीच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.